महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात. या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. राज्यातील दिव्यांग नागरिकांसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. वैश्विक ओळखपत्र काढण्यासाठी 30 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून दिव्यांगांचे बंद झालेले अनुदान पुन्हा सुरू होणार आहे. दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय. महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे धावणाऱ्या बाईक टॅक्सी सेवांविरोधात राज्य सरकारने आतापर्यंतची सर्वात मोठी आणि धडक कारवाई सुरू केली आहे. राज्यातील ओला, उबर आणि रॅपिडो या नामांकित कंपन्यांची मोबाईल ॲप्स गुगल प्ले स्टोअर आणि ॲपल ॲप स्टोअर वरून त्वरित हटवण्याचे आदेश महाराष्ट्र सायबर विभागाने दिले आहेत. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्य परीक्षा परिषदेने महा-टीईटी 2026 परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलाय. यापूर्वी ही परीक्षा 21 जून रोजी होणार होती, मात्र त्याच दिवशी राष्ट्रीय स्तरावरील नीट परीक्षा आयोजित करण्यात आल्याने आता महा-टीईटी परीक्षा 28 जून रोजी घेण्यात येणार आहे. नाशिकच्या TCS या बहुराष्ट्रीय कंपनीतील कथित अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणाची सुनावणी नुकतीच पार पडली. यावेळी सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपींनी जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र त्यावर पोलिसांनी गंभीर आक्षेप आणि हरकत नोंदवली. यानंतर सत्र न्यायालयाने आरोपींचा अर्ज फेटाळला असून आता आरोपींचा कारागृहातील मुक्काम आणखी वाढला आहे. पश्चिम आशियातील तणावामुळे भारतात महागाईचा भडका उडाला आहे. आधी दूध, मग CNG आणि आता पेट्रोल डिझेलची मोठी दरवाढ झाली आहे. त्यात आता महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या ST बसचा प्रवास सुद्धा वाढणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. डिझेल दरवाढीमुळे सुमारे 125 कोटींचा अतिरिक्त भार ST महामंडळावर येणार आहे. त्यामुळे आता ST बस तिकीट दरातही वाढ होणार का, याबाबत चर्चा सुरू झाली असून नागरिक आता चिंतेत आहेत. केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांच्याकडे 100 कोटी रुपयांची खंडणी आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी नागपूर न्यायालयाने 2 आरोपींना 5 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त कारावास भोगावा लागणार आहे, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. मान्सूनबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. मान्सून येत्या 24 तासात अंदमानमध्ये धडकणार असल्याचे सांगितले जात आहे. पावसासाठी हे पोषक वातावरण असेच कायम राहिल्यास मान्सून 26 मे पर्यंत केरळमध्ये दाखल होईल. केरळनंतर मान्सून पुढच्या 7 ते 8 दिवसात कोकण किनारपट्टीत पोहोचेल. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत करण्याचं आवाहन केल्यानंतर मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी राज्यभरामध्ये वाढताना दिसून येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनापूर्वी इलेक्ट्रिक गाड्यांचे 1 पॉइंट चार्ज करण्यासाठी 5 रुपये आकारले जात होते, पण आता त्यात वाढ होऊन 6.30 रुपये झाले आहेत. याचा अर्थ इलेक्ट्रिक गाड्या चार्ज करण्यासाठी 1.5 रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट पेपर फुटी आणि कोट्यवधींच्या घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने सर्वात मोठी कारवाई केली आहे. या संपूर्ण घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार म्हणजेच मास्टर माइंड लातूरचा माजी प्राध्यापक TV कुलकर्णी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. CBIने त्याला पुण्यातून अटक केली असून आज त्याला दिल्लीतील न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता आहे. घरे व शेतीसाठी झालेले शर्तभंग नियमित करण्याचा अधिकार आता जिल्हा अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे या प्रकरणात मंत्रालयात येण्याची गरज सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांना राहणार नाही. याबाबत राज्य सरकारकडून राजपत्र देखील जारी करण्यात आले. महाराष्ट्राला एका वर्षात 30 लाख घरांचे उद्दिष्ट मिळाले असून हा देशातील आतापर्यंतचा उच्चांक आहे. घरांसाठी 9,000 कोटी मिळाले आहेत. 30 लाख घरांच्या उद्दिष्टांच्या तुलनेत अत्यंत गतीने काम करत 5 लाख बेघरांना घरांच्या किल्ल्या सुपूर्द करत आहोत. पुढील वर्षी 15 लाख लोकांना किल्ल्या सुपूर्द करू. येत्या 5 वर्षात महाराष्ट्रातील प्रत्येक बेघराला पक्के घर देऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. कॅन्सर सारख्या गंभीर आजाराच्या उपचारांमध्ये वेळ, खर्च आणि उपचार पद्धती या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. अशातच भारतात फुफ्फुसाच्या कॅन्सरवरील नवीन इम्युनोथेरपी इंजेक्शन लॉन्च करण्यात आलं असून हे उपचार क्षेत्रासाठी मोठं पाऊल मानलं जात आहे. या नव्या उपचार पद्धतीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे हे इंजेक्शन अवघ्या 7 मिनिटात दिलं जाऊ शकतं. याआधी हीच औषधं रुग्णांना IV इन्फ्युजनद्वारे दिली जात होती, ज्यासाठी अनेक तास रुग्णालयात थांबावं लागत होतं. अमेरिका आणि इराण संघर्षामुळे जगातील इंधन पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त अरब अमिराती अर्थात UAE दौऱ्यावर शुक्रवारी इंधन सुरक्षेचा करार केला. या करारानुसार UAE भारताला LPG गॅसचा पुरवठा करणार आहे. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 देशांच्या दौऱ्यावर असून त्यातील पहिल्या टप्प्यामध्ये त्यांनी शुक्रवारी UAEचे राष्ट्रपती
शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांची भेट घेतली। या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली। या चर्चेदरम्यान युएने एलपीजी गॅस पुरवठा आणि धोरणात्मक इंधन साठ्याविषयीच्या भारताबरोबरच्या कराराला मूर्तरूप दिले आहे। राष्ट्रवादीतील काही नेत्यांनी अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांची तक्रार करण्यासाठी थेट शरद पवारांची भेट घेतल्याचं सांगितलं जात आहे। दोन बड्या नेत्यांनी एकाच दिवशी पण स्वतंत्रपणे भेट घेऊन पार्थ पवारांची तक्रार केल्याची माहिती आहे। शरद पवार यांनी कुटुंब प्रमुख म्हणून पार्थ पवारांना समज द्यावी अशी मागणी संबंधित नेत्यांनी पवारांकडे केली आहे। यामुळे आता विविध चर्चांना उधाण आलंय। नाशिकच्या टीसीएस कंपनीतील धर्मांतर आणि महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणानंतर आता राज्यातील सर्वच खासगी कार्यालयांवर राज्य शासनाची नजर असणार आहे। या सर्व कार्यालयांमध्ये आता अशा प्रकारच्या काही गोष्टी होत आहेत का, त्याचबरोबर महिलांच्या लैंगिक शोषणाविरोधात बनवलेल्या नियमांची अंमलबजावणी होत आहे की नाही याची तपासणी केली जाणार आहे।